नमस्कार मंडळी. वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत नुकतेच जे मोठे बदल झालेत त्याच्या या खास विश्लेषणात तुमचं स्वागत आहे. नॅशनल मेडिकल कमिशन आणि मेडिकल काउन्सिलिंग कमिटीने काही नवीन नियम आणलेत आणि खरे सांगायचे तर हे नियम म्हणजे विद्यार्थी आणि पालकांसाठी एक खूप मोठा दिलासा आहे. चला तर मग हे सगळं नक्की काय आहे ते आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. आजच्या या विश्लेषणात आपण काय काय पाहणार आहोत तर नवीन वैद्यकीय प्रवेश नियम, फ्रीज आणि फ्लोट हे दोन अत्यंत महत्त्वाचे पर्याय, प्रवेशाची संपूर्ण ऑनलाईन प्रक्रिया, अखिल भारतीय कोट्याचं वेळापत्रक आणि शेवटी राज्याच्या कोट्यातील महत्त्वाच्या तारखा. या नवीन प्रवेश नियमांबद्दलची ही माहिती अगदी अचूक आणि खात्रीशीर आहे. यावर तुम्ही नक्कीच विश्वास ठेवू शकता. चला तर मग सुरू करूया पहिल्या भागापासून. नवीन वैद्यकीय प्रवेश नियम म्हणजेच आता तुमची ती जुनी शारीरिक धावपळ थांबणार आहे. तुम्हाला माहितीच असेल, पूर्वी एखादी मिळालेली जागा रद्द करायची असेल किंवा अपग्रेड करायची असेल तर थेट त्या कॉलेजमध्ये जाऊन रिपोर्ट करावं लागायचं. म्हणजे अक्षरशः एका शहरातून दुसऱ्या शहरात धावपळ. पण आता तसं नाहीये. आता हे सगळं 100% ऑनलाईन झालंय. फ्रीज आणि फ्लोट या नव्या पर्यायांमुळे आता घरबसल्या हे काम होणार आहे. वेळ, पैसा आणि मानसिक त्रास सगळंच वाचणार आहे. आता दुसऱ्या भागाकडे वळूया. हे फ्रीज आणि फ्लोट ऑप्शन्स नेमके आहेत तरी काय? चला सोप्या शब्दात डिकोड करूया. सगळ्यात आधी बघूया फ्रीज पर्याय. समजा तुम्हाला तुमच्या अगदी पसंतीचं स्वप्नातलं कॉलेज पहिल्याच राऊंड मध्ये मिळालं आणि तुम्ही खूप खुश आहात, तर तुम्ही फ्रीज हा पर्याय निवडायचा. याचा अर्थ ही जागा मला मान्य आहे आणि ती मी फिक्स करत आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, हा पर्याय निवडलात की मात्र तुम्हाला त्या कॉलेजमध्ये प्रत्यक्ष जाऊन तुमचा प्रवेश निश्चित करावा लागेल बरं का. पण जर तुम्हाला मिळालेली जागा राखून ठेवायची असेल आणि त्याहून चांगल्या कॉलेजसाठी ट्राय करायचा असेल तर तिथे कामी येतो फ्लोट हा पर्याय. हा खरंच एक गेम चेंजर आहे. म्हणजे जुनी जागा रद्द करण्यासाठी आता तुम्हाला त्या कॉलेजपर्यंत प्रत्यक्ष प्रवास करण्याची अजिबात गरज नाही. तुमची जागा सुरक्षित राहते आणि तुम्ही अपग्रेडेशनसाठी प्रयत्न करू शकता. आहे की नाही भारी? मग ही फ्लोट प्रक्रिया काम कशी करते? अगदी सोपं आहे. पहिली स्टेप म्हणजे फ्लोट पर्याय निवडणे. दुसरी स्टेप तुमचे सगळे डॉक्युमेंट्स ऑनलाईन अपलोड करणे. तिसरी स्टेप म्हणजे ह्या कागदपत्रांची ऑनलाईन पडताळणी किंवा व्हेरिफिकेशन होणं. आणि चौथी शेवटची स्टेप म्हणजे तुम्हाला तुमचं तात्पुरतं प्रवेशपत्र म्हणजे प्रोव्हिजनल लेटर ऑनलाईन मिळून जातं. म्हणजे अपग्रेडेशनसाठी स्वतः उपस्थित राहण्याची कटकट कायमची मिटली. आता वळूया तिसऱ्या भागाकडे. ही संपूर्ण ऑनलाईन प्रक्रिया नक्की कोणाकोणासाठी आहे आणि यात अनिवासी भारतीय म्हणजेच NRI विद्यार्थ्यांसाठी काय फायदे आहेत ते बघूया. ही जी नवीन डिजिटल सिस्टम आहे ना, ती MBBS, BDS आणि BSc नर्सिंगच्या 15% अखिल भारतीय कोट्यातील जागांसाठी लागू असणार आहे. एवढंच नाही तर पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या 50% आणि डीम्ड विद्यापीठांमधील 100% जागांसाठीही हाच नियम असेल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे NRI विद्यार्थ्यांसाठी ही खूप मोठी सोय आहे. पूर्वी त्यांना ईमेलद्वारे कागदपत्र पाठवावी लागायचे, पण आता त्यांच्यासाठी एक स्वतंत्र ऑनलाईन सिस्टम आहे जिथून डॉक्युमेंट अपलोड करणं, व्हेरिफिकेशन आणि फी भरणं सगळंच अगदी एका क्लिकवर होणार आहे. आता भाग 4, अखिल भारतीय कोट्याचं वेळापत्रक. ह्या तारखा मात्र कॅलेंडरवर मार्क करूनच ठेवा. या राष्ट्रीय स्तरावरील प्रवेशांसाठी तारखा पाळणं अतिशय म्हणजे अतिशय महत्त्वाचं असतं. 4 ऑगस्टला संस्थानिहाय जागांचा तपशील जाहीर होईल. लगेच 5 ते 12 ऑगस्ट दरम्यान तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन पूर्ण करायचंय. त्यानंतर पहिली फेरी 9 ते 22 ऑगस्ट, दुसरी फेरी 24 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर आणि तिसरी फेरी 11 ते 26 सप्टेंबर दरम्यान असेल. हे पूर्ण शेड्यूल एकदम अचूकपणे आखलेलं आहे, त्यामुळे याकडे बारीक लक्ष असू द्या. आणि या 3 मुख्य फेऱ्या झाल्यावर काय तर त्यानंतर सुरू होतो स्ट्रे व्हॅकन्सी राऊंड म्हणजेच मुक्त समुपदेशन फेरी. अखिल भारतीय कोट्यातील ज्या काही उर्वरित रिक्त जागा असतील त्या भरण्यासाठी 28 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या काळात हा राऊंड होईल. आता इथे एक सेकंद थांबूया, कारण हा मुद्दा समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. हे जे आपण फ्रीज आणि फ्लोटचे डिजिटल पर्याय बघितले ना, ते फक्त आणि फक्त अखिल भारतीय कोट्यासाठीच उपलब्ध आहेत. होय, स्टेट CET सेलने अगदी स्पष्ट केलंय की राज्य कोट्यातून होणाऱ्या प्रवेशांसाठी हे पर्याय लागू नाहीत. तिथे तुमची राज्याची जी नेहमीची पारंपरिक प्रवेश प्रक्रिया असते तीच राबवली जाईल. आणि म्हणूनच आता आपण 5व्या आणि शेवटच्या भागाकडे येतोय. राज्य कोट्यातील महत्त्वाच्या तारखा आणि त्यांचा स्वतंत्र मार्ग. राज्याचं हे वेळापत्रक राष्ट्रीय प्रक्रियेच्या बरोबरीने चालतं. राज्याची पहिली फेरी 13 ते 28 ऑगस्ट दरम्यान राबवली जाईल. पण मगाशी म्हटल्याप्रमाणे इथले नियम वेगळे आहेत.
पहिल्या फेरीत जर तुम्हाला जागा मिळाली तर प्रवेश निश्चित करण्यासाठी तुम्हाला 28 ऑगस्टपर्यंत प्रत्यक्ष त्या कॉलेजमध्ये जाऊन रिपोर्ट करणं बंधनकारक आहे. त्यानंतर दुसरी फेरी 31 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर आणि तिसरी फेरी 16 सप्टेंबर ते 9 ऑक्टोबर या काळात चालेल. आता तुम्ही अखिल भारतीय कोट्यातून प्रवेश घेत असाल किंवा राज्य कोट्यातून, एक अंतिम रेषा सर्वांसाठी सारखीच आहे. राज्य कोट्याची स्ट्रे वॅकन्सी फेरी 3 ते 10 ऑक्टोबर दरम्यान असेल आणि संपूर्ण वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेची फायनल कट ऑफ डेट ही 10 ऑक्टोबरच ठरवण्यात आली आहे. या तारखेनंतर कोणत्याही परिस्थितीत प्रवेश होणार नाही हे पक्क लक्षात ठेवा. तर मंडळी, या सविस्तर विश्लेषणानंतर एक विचार करण्यासारखा प्रश्न नक्कीच उरतो. अखिल भारतीय स्तरावर आलेली ही संपूर्ण डिजिटल प्रक्रिया भारतातील वैद्यकीय प्रवेशाचं चित्र कायमचं बदलेल का? भविष्यात हीच डिजिटल सिस्टम राज्य पातळीवरही लागू होईल आणि विद्यार्थ्यांची ही उरली-सुरली धावपळही कायम जिथांबेल का? तुम्हाला काय वाटतं? हे पाहणं नक्कीच औत्सुक्याचं ठरेल. हे विश्लेषण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. या माहितीचा नीट अभ्यास करा आणि तुमच्या प्रवेश प्रक्रियेसाठी सज्ज रहा. ऑल द बेस्ट.